नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय गोटातून आहे. ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची दोघांमध्ये सिल्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी भेट झाली आहे आणि त्यांच्यात प्रदीर्घ चर्चा सुद्धा झाली आहे. भाजप विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्याकडून मोर्चे बांधणे सुरू आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेली ही भेट अतिशय महत्त्वाची मानली जाते. प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन भाजपला देशात पर्याय देण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जींच्या माध्यमातून केला जातोय का, असा प्रश्न सुद्धा निर्माण झाला आहे. दरम्यान ममता बॅनर्जी या 3 दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेतलेली होती. त्यानंतर आज त्या सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी मुंबईत दाखल झालेले आहेत. त्यांच्यात ही भेट होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मोजके मंत्रीसुद्धा बैठकीला उपस्थित असल्याचं कळतंय. या बैठकीच्या नंतर ममता बॅनर्जी नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहे. स्वाती, ही बैठक संपली आहे का? या बैठकीचा काही तपशील कळू शकलाय का? बैठक सुरू झालेल्या साधारण तासभराचा अवधी झाला आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते जरी इथे आले असले तरी सुरुवातीला बैठक ही फक्त शरद पवार, प्रफुल्ल पटेल, ममता बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जी यांच्यात झाली. आता आपण बघतो बैठक संपली असं वाटतंय, कारण आता नुकतेच नवाब मलिक बाहेर आलेले आहेत आणि शरद पवार झालेले आहेत. आपल्याला काही वेळातच याबद्दलचे डिटेल्स देऊ शकतील, पण आत्ताच तरी आपण जाऊया. शरद पवार कदाचित आता या क्षणी बोलतील असं चित्र निर्माण झालेलं आहे. समोर आपल्याला माईक समोर आपल्याला कॅमेराच्या दृश्यांमध्ये बघायला मिळतील. या दृश्यांमध्ये आपण बघतोय की पवार आणि बाहेर ममता दिदी आलेल्या आहेत आणि त्या एकत्रितपणे संबोधतील असं दिसतंय एकूणच. त्याबरोबर आता इथे कुणीही मिनिट्स आपल्याला बघायला मिळत नाहीयेत सध्या महाराष्ट्राचे, पण आता जर हसन मुश्रीफ बघायला मिळतात. त्यानंतर आपल्याला आपण जर बघितलं की आपल्याला प्रफुल्ल पटेल बघायला मिळतात. तुम्हाला माझा आवाज येत असेल तर आपण बघू की आता पण काही वेळातच ते बोलायला सुरुवात करतील आणि त्यानंतर आपण ही थोडं दाखवू शकू. हे सगळे मिनिट्स बाहेर आलेले आहेत आणि विशेष म्हणजे मीडियाला बाहेर जाता येत नाहीये, पण दिला दिला दिला. ठीक आहे स्वाती, आम्हाला दृश्यांमध्ये स्पष्टपणे हे दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सर्वेसर्वा शरद पवार, ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री या आता काही वेळातच माध्यमांशी संवाद साधणार आहेत. आज जी त्यांची भेट झाली त्या भेटीचा अजेंडा नेमका काय होता, या भेटीत काय चर्चा झाली, याच्याबद्दल त्या काय बोलतात याची उत्सुकता निश्चितपणे आहे. 3 दिवसांच्या दौऱ्यावर ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत आणि या दौऱ्याच्या दरम्यान काल त्यांनी शिवसेनेचे नेते, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. संजय राऊतसुद्धा यावेळी उपस्थित होते आणि आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलेली आहे. बराच काळ, जवळपास तासभर या दोन नेत्यांमध्ये ही चर्चा झाल्याचं कळतं आहे आणि त्या चर्चेच्या नंतर दोन्ही नेते हे आता बाहेर आलेले आहेत. माध्यमांशी ते काय संवाद साधणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. पण ममता बॅनर्जींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की त्या महाराष्ट्राच्या राजकारणात येणार नाहीत, कारण इथं स्थानिक पक्ष ही चांगली कामगिरी करत आहेत आणि त्यामुळे भाजपला एक पर्याय उभा करण्याचा प्रादेशिक पक्षांच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय आणि त्याच अनुषंगानं ममता बॅनर्जी या तिसऱ्या फ्रंटच्या चेहरा बनणार का, अशी सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते आणि त्याच दृष्टीनं ममता बॅनर्जींची स्थानिक किंवा प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन एक मोर्चे बांधणी सुरू असल्याचं सध्या तरी दिसतंय. पण या सगळ्यातनं काँग्रेसला नेमकं काय वाटतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल, कारण काँग्रेसवर त्या सातत्यानं टीका करतायत आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अशावेळी महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या 3 पक्षांचं सरकार आहे
आणि या 3 पक्षाच्या सरकारमध्ये 2 पक्षांसोबत ममता बॅनर्जी यांनी जवळीक साधली आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. काँग्रेसची मात्र त्यांचं फारसं पटत नाही आहे. चर्चा अशी सुद्धा आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे ममता बॅनर्जींच्या जवळ जाऊन कुठेतरी काँग्रेसला सुद्धा एक इशारा देत आहेत का, हे दबावाचं राजकारण आहे का, अशा अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेल्या जात आहेत. आणि आत्ता हे 2 दिग्गज नेते जेव्हा आज भेटलेले आहेत, शरद पवार आणि ममता बॅनर्जी, तेव्हा 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं काय रणनीती आखली जाते, मोदी सरकारला पर्याय देण्याचा जो प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय, त्याला शक्ती देण्याचं काम हे ममता बॅनर्जींच्या रूपानं होतंय का? शरद पवार यांनी सातत्यानं या आधीसुद्धा भूमिका मांडलेली होती की प्रादेशिक पक्षांनी जर आपापल्या प्रदेशामध्ये आपली शक्ती दाखवून दिली तर भाजपला सत्तेतून दूर करणं ही काही अवघड गोष्ट नाही आहे. आणि त्याच अनुषंगानं देशातल्या सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून एक थर्ड फ्रंट बनवण्याचा प्रयत्न आहे का? कारण या आधी तो झालेला होता पण त्याला फारसं यश आलेलं दिसलं नाही. पण या थर्ड फ्रंटबद्दल काँग्रेसची नेमकी काय भूमिका असणार आहे? कारण काँग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे, ज्या पक्षानं जवळपास 50 वर्ष या देशावरती सत्ता गाजवली आहे. आज जरी काँग्रेसची अवस्था काहीशी कमी असली किंवा तरीसुद्धा काँग्रेसला वगळून अशा प्रकारची आघाडी देशात अस्तित्वात येईल का? किंवा मग या सगळ्यांचा काँग्रेसवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे? खरोखरच तिसरा जो पर्याय दिला जातोय काँग्रेस भाजपच्या व्यतिरिक्त, तो पर्याय या देशात काँग्रेस आणि भाजपला पर्याय देणारा सक्षम ठरतो का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. आणि मग ममता बॅनर्जी यांनी भाजपचं जे आव्हान होतं ते मोडून काढलं. मुंबई शहरामध्ये ममताजीने वेगवेगळ्या सेक्शनशी संपर्क साधला. इथे येण्याच्या पाठीमागे साहजिकच वेस्ट बेंगाल आणि महाराष्ट्र यांचं जुनं असोसिएशन आहे. वी हॅव ओल्ड असोसिएशन. देयर आर सो मेनी to review all these things. She has visited Mumbai. It is true that she was also eager to meet and interact with Mr. Uddhav Thackeray and myself. But Mr. Uddhav Thackeray, because of ill health, he was unable to meet her. But on their party, their colleagues, Mr. Sanjay Raut and Aditya Thackeray, they had a meeting. Today, me and my colleagues had a long chat with her. Her intention is, in today's situation, national level, like-minded forces has to come together. They have to set up a collective leadership platform, and we have to provide a strong alternative to leadership. Overall thinking is not for today's, but for 2024 election. This platform has to be established, and with that intention, he has visited and she had a very positive discussion with all of us. पवार साहब, आपको लगता है सर कि ये जिन सारे लाइक माइंडेड लोगों को साथ में लाने की कोशिश ममता जी करे, आप भी करें, लेकिन क्या कांग्रेस इसका हिस्सा होगी? सर, कांग्रेस के बिना नहीं, कांग्रेस या किसी को बिना, सीधी बात एक है कि those who are against BJP, if they will come together, they are welcome. इन्होंने कहा है सर, ममता जी ने कहा कि फील्ड में रहना जरूरी है. नेता यहाँ पर विदेश में जाते हैं, फील्ड में रहना जरूरी है, फील्ड में रहकर ही बीजेपी को हरा सकते हैं. ये सीधी बात है. आज वेस्ट बंगाल में
ममता जी की जो जीत हुई वो फील्ड और लेवल पर काम करने वाले लाखों तृणमूल कांग्रेस के जो साथी है उनकी मेहनत से वो वहाँ की जीत हो गई और इसलिए उनका पर्सनल जो एक्सपीरियंस है वो उन्होंने किया। हम उनका स्वागत करते हैं। गंभीर रहने की जरूरत है सर, आपको लग रहा है गंभीर होना सत्ता जो कानून जो 7 साल में बने हैं उसमें 7 पे ही चर्चा हुई, बाकी फोर्सफुली पास कर दिए गए। क्या उन्होंने कहा है कि नई सरकार आती है तो उसको रिव्यू किया जाएगा उन सारे कानूनों को जो फोर्सफुली पास किए गए हैं? नहीं, जहाँ पार्लियामेंट्री फ्लोर में डिस्कशन करने का मौका इलेक्टेड मेंबर्स को मिला नहीं और कोई प्रपोजल बुलडोज किया हुआ तो ऐसे बारे में जरूर सेकंड थॉट देने की आवश्यकता है। ये एक हमारा जनरल थिंकिंग है। रीजनल पार्टीज को मजबूत करने की वकालत की है। जैसे बात आती है लाइट माइंडेड पार्टी इकट्ठा हो तो सवाल उठता है लीडर कौन होगा फिर उसका? लीडर हमारे लिए इम्पोर्टेंट इशू नहीं, हमारे लिए एक स्ट्रॉन्ग लोगों का भरोसा रहेगा, ऐसा एक अल्टरनेटिव प्लेटफॉर्म आज देने की आवश्यकता है। हम वो किसके नेतृत्व में हुए कौन रहेंगे ये सेकेंडरी बात है। हमने शाहरुख जी का साथ मीट करने के लिए और उद्धव का साथ मीट करने के लिए मैंने महाराष्ट्र में आए थे। मैं उद्धव का तबीयत ठीक नहीं है, इसी के लिए मीट तो नहीं कर पाया, लेकिन आई प्रे टू गॉड ही शुड रिकवर स्पीडी रिकवरी। उन्होंने उनका पार्टी का संजय राउत को और आदित्य ठाकरे को मेरे को होटल में भेजा। उन लोगों ने बातचीत किया। मेरे को मन था कि आज जो परिस्थिति चल रहा है देश में, जैसा फैसिज्म चल रहा है, इसको खिलाफ में एक स्ट्रॉन्ग अल्टरनेटिव फोर्स बनाना चाहिए। अकेला कोई नहीं कर सकता है, जो स्ट्रॉन्ग जिधर में है उसको लेके करना पड़ेगा। इसी के लिए शाहरुख जी इज द सीनियर मोस्ट लीडर। बहुत दिन से हम शाहरुख जी का साथ में काम किया है, इसी के लिए मैं शाहरुख जी को साथ पॉलिटिकल कर्टिसी और डिस्कशन करने के लिए आई हुए हैं। शाहरुख जी ने जो बात कहा है हम सहमत हूँ। शरद जी सबसे सीनियर नेता है। शरद जी यूपीए के लिए आई है। सबसे अलग रख के हो सकता है क्या? कांग्रेस को अलग रख के हो सकता है क्या देश भर? देखो शाहरुख जी क्या बोला, एक ऑल्टरनेटिव स्ट्रॉन्ग होना चाहिए जो लड़ाई करते हैं। अगर कोई लड़ते नहीं है तो हम क्या करें? हम चाहते हैं कि सबको लड़ाई करना है, लेकिन में रह के। शरद जी सबसे सीनियर नेता है यूपीए के। आपको लगता है कि शरद जी को अब यूपीए का नेतृत्व करना चाहिए, चेयरमैन बनाना चाहिए? अरे क्या यूपीए? अभी यूपीए नहीं है। यूपीए क्या है? क्लियर करेगा बैठ के। दीदी, लेकिन जिस तरीके से बीजेपी आरोप कर रहा है, लता दीदी यहाँ कोई लीडरशिप का इशू सामने नहीं, स्ट्रॉन्ग अल्टरनेटिव जिसका ऊपर इस देश का जनता का भरोसा रहेगा और बीजेपी को दूर करने के लिए मददगार होगा, उस रास्ते से हम जाएंगे। रीजनल पार्टी को मजबूत करने की बात की है। जितने भी रीजनल पार्टीज है, ममता जी, जितने भी रीजनल पार्टीज है उनको मजबूत करने की जरूरत है, वो आगे बढ़े। प्लीज इस बारे में बताइए। ममता दीदी, होऊ शकतो का? सर तुमची पण भूमिका हीच आहे का? म्हणजे काँग्रेसला वगळून एक वेगळा फ्रंट तयार होऊ शकतो का सर? कुणाला वगळण्याची बात नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन जायची बात आहे आणि त्यासाठी जो मेहनत करते आणि सगळ्यांच्या बरोबर येण्यासाठी तयार, त्या सगळ्यांच्या सह राहुल गांधी मेहनत तेव्हा भाजपला सत्तेतून घालवण्यासाठी थर्ड फ्रंट असणं किंवा वेगळा पर्याय देणं ही आपली जबाबदारी असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। पण त्याचबरोबर काँग्रेसला वगळून हे करण्याचा विषय नसला तरी जे मेहनत करतील, जे कष्ट घेतील आणि सगळ्यांना सोबत घेऊन जातील त्यांच्या सोबत हा पर्याय उभा केला जाईल असं सांगून एक प्रकारे काँग्रेसला इशारा सुद्धा दिलेला आहे आणि त्याचबरोबर
आता इतर पक्ष हे काँग्रेसच्या शिवाय सुद्धा वेगळा विचार करण्यासाठी तयार असल्याचं संकेत आज या दोघांच्याही वक्तव्यातून स्पष्टपणे दिसत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात 1 तास ही बैठक झाल्याच्या नंतर त्यांनी माध्यमांच्या समोर येऊन देशातील राजकारणावरती जी चर्चा झाली, जो वेगळा पर्याय तिसरा पर्याय देणं शक्य आहे का याच्याबद्दलची चाचपणी केली जाते, मोर्चे बांधणी केली जाते। स्थानिक पक्ष जे आहेत, जे प्रादेशिक पक्ष आहेत, या प्रादेशिक पक्षांची एकजूट करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांच्याकडून केला जातोय आणि ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली देशात आता 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तिसरा पर्याय थर्ड फ्रंट निर्माण होतोय का अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते। त्या दृष्टीने आता ममता बॅनर्जींची पावलं उचलताना दिसत आहेत। शरद पवार यांची त्यांनी घेतलेली भेट, काल उद्धव ठाकरे यांची जरी भेट घेऊ शकल्या नसल्या तरी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची त्यांनी घेतलेली भेट हेच दर्शवते की ममता बॅनर्जी या 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं शड्डू ठोकतायत आणि भाजपला देशात एक वेगळा पर्याय देण्याच्या दृष्टीनं ममता बॅनर्जी रणमैदानात उतरताना दिसत आहेत। आपल्याला याच बातमीवर राहायचं, एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय। कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या 2 नेत्यांमध्ये सिल्वर वोक या शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट झाली। 1 तास या 2 नेत्यांमध्ये चर्चा झाली। ही चर्चा राजकारणाबद्दल होती। देशातल्या महाराष्ट्र आणि बंगालचं एक जुनं नातं आहे आणि त्या अनुषंगानं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री या महाराष्ट्रात आलेले आहेत। भाजप विरोधात एक पर्याय देणं अतिशय महत्त्वाचं असून देशवासियांना नवा पर्याय देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। जनतेला विश्वास देणारं सरकार बनवू, नेतृत्व कोण करणार हा मुद्दा दुय्यम असल्याचंही ममता बॅनर्जी म्हणाल्या। भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधक एकत्र येत आहेत आणि प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्याचा मनसुबा हा या नेत्यांकडून बोलून दाखवण्यात आलेला आहे। कारण आजही देशातल्या अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची शक्ती ही मोठी आहे आणि याच प्रादेशिक पक्षांना एकत्र आणून एकत्रितपणे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा एक रणनीती आखली जाते, मोर्चे बांधणी त्याच्यासाठी केली जाते आणि त्याच अनुषंगानं ममता बॅनर्जी या तिसऱ्या फ्रंटचा चेहरा बनताना दिसत आहेत। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत भाजपचे नेते माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत। सुधीर भाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। प्रादेशिक पक्ष हे भाजपला रोखू शकतात, त्याच्यासाठीची एकत्रीकरणाची मोर्ची बांधणी सुरू आहे। तुम्हाला महाराष्ट्रात सत्तेपासून त्यांनी बाजूला ठेवलं, आता केंद्रात सुद्धा तीच रणनीती आखली जाते। तुम्ही याच्याकडे कसं पाहताय? नाही, महाराष्ट्रात आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं नाही, तो विश्वासघात आणि बेईमानी झाली। कदाचित 2019च्या निवडणुकीत हे तीनही पक्ष एकत्र येऊन लढले असते तर भारतीय जनता पार्टी पूर्ण मेजॉरिटीने निवडून आली असती। शिवसेनेला जागा देण्याच्या नादामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीच्या निवडून येणाऱ्या चांगल्या जागा सुद्धा शिवसेनेला हिस्स्यात योग्य वाटा मिळावा म्हणून वाटा दिला आणि म्हणून महाराष्ट्राच्या सूत्र हे बेईमानीचं सूत्र होतं। आता प्रश्न की ममता दीदी, शरद पवार साहेब हे एकत्र येऊन एक तिसरी आघाडी करत असतील तर त्याचं तर मी स्वागत करेन, कारण यातून काँग्रेसच्या मताचं किंवा मोदी विरोधी मताचं विभाजन होईल आणि हे सत्कार्य देशासाठी, राष्ट्रहितासाठी अप्रत्यक्षपणे जर ममता दीदी आणि शरद पवार करत असतील तर ही बाब भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला आनंदाची आहे की मोदी विरोधी मतामध्ये 2 हिस्सेदार करण्यासाठी जर प्रयत्न पण ते काँग्रेसला सुद्धा घ्यायला सोबत तयार आहेत ना? काँग्रेस सोबत नाहीये त्यांच्या। पण सोबत उद्या काँग्रेसला पर्याय का उरणार आहे त्यांच्या सोबत जाण्याशिवाय? काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये ही आघाडी होताना दिसत नाही। शिवसेना युपीएचा भाग नाही। ही थर्ड विंग करण्याचा जेव्हा हा प्रयत्न होतोय तेव्हा अजून 2024ची निवडणूक ही सोपी, सहज,
सुलभ आणि सरळ होईल. बर, ठीक आहे. धन्यवाद सुधीर भाऊ, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर सर आता आपल्यासोबत आहेत. रायकर सर, जेव्हा देशाच्या पातळीवरती काँग्रेस आणि भाजप हे दोन ध्रुव आत्तापर्यंत होते, UPA NDA होतं, पण आता थर्ड फ्रंटचा प्रयत्न जो 2019च्या वेळेस फारसा यशस्वी झाला नाही, पण 2024च्या दृष्टीनं आता जी रणनीती केली जाते, तुम्हाला वाटतं भाजपला एक सक्षम पर्याय दिला जाऊ शकतो तिसऱ्या फ्रंटच्या माध्यमातून? नाही, हे फार निवडणुकीला अजून 2 वर्ष वेळ आहे, 2-2.5 वर्ष वेळ आहे. तोपर्यंत ते सगळे पक्ष एकत्र राहतील की नाही याविषयी मला शंका वाटते. कारण ममता दिदी सगळे लोक पक्ष जातील का, AIDMK जाईल का, तिकडचे सिक्कीमवाले CPI जातील का, कर्नाटकातून लोक जातील का, ही शंका आहे माझ्या मनामध्ये. त्यामुळे ममताजी प्रयत्न करतायत. त्यांनी गेल्या निवडणुकीमध्ये राज्याच्या निवडणुकीत चांगला यश मिळवलेलं आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण सगळीकडे हे करू शकू. पण आता ह्या पुढच्या ज्या 4 राज्यामध्ये निवडणुका होतील, विशेषतः पंजाब आणि गोवा इकडे, तिथे कळेल की ममताजींची किती ताकद वाढते आहे. त्यांची तिकडे ताकद वाढली तर त्यांच्या ह्या प्रयत्नाला काहीतरी अर्थ काढू शकतो. पण सध्या तरी मला ते कठीण दिसत आहे. पण ते प्रयत्न करणार, त्यांनी प्रयत्न केला, प्रयत्न करणं काहीच गैर नाही आहे. खरंय, पण तसं होताना मला दिसत नाही आता तरी. नक्कीच. धन्यवाद रायकर सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. याच राजकीय बातमीसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.